आपण दैनंदिन जीवनात दररोज कुठे ना कुठेतरी प्लास्टिकची पुडी किंवा पुडा वापरात आणतो। मग ती शॅम्पूची पुडी असो की पान मसाला किंवा चिप्सचा पुडा, तो फोडताना एक काळजी घ्यावी की कोपरा कापत असताना तो पूर्ण कापू नका, त्याला अर्धवट कापून वापरा, म्हणजे कचरा उचलताना उचलणाऱ्याला पूर्ण पुड्यांची विल्हेवाट लावता येईल। असा नवा संदेश नुकत्याच आलेल्या आनंददायी पर्यावरण या शिक्षक प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शकांनी दिला। स्थानिक गटसाधन केंद्र येथे नुकतेच हे शिक्षक प्रशिक्षक युनिसेफ आणि केंद्रीय पर्यावरण शिक्षण संस्थेच्या वतीने व निसर्ग इन्स्टिट्यूट अमरावती यांच्या समन्वयात पार पडलेत। यात जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी अगदी छोटी असलेली जीवनशैलीतील प्लास्टिकच्या पुड्याची बाब किती महत्त्वाची हे तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत वानखडे यांनी शिक्षकांना समजावून सांगितले। खरा खाणे वाईटच, पण त्याची पुडी फाडताना अनेक जण त्याचा तुकडा इतरत्र आणि पुडी एका बाजूने फेकतात। तसेच चिप्सचे पुड्याच्या बाबतीतही होते, त्यामुळे लहान लहान वेगळे झालेले पुड्यांचे कोपरे जमिनीवरच पडून राहतात व त्याचा ऱ्हास होत नाही, त्यामुळे त्यांच्या पर्यावरणावर वाईट परिणाम होतो। याशिवाय पाण्याचे महत्त्व, जीवनाचे जाळे, कचऱ्याचे प्रकार, झाडांचे ऋतू, विद्युत वापर, हरितगृह वायू, गरज आणि चैन यातील फरक असे अनेक विषयांवर या प्रशिक्षणात चर्चा करण्यात आली। 2 टप्प्यात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात 100 शिक्षकांनी हे प्रशिक्षण घेतले। तर गट शिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर याच्या मार्गदर्शनात मंगेश उल्ले, राजेंद्र मागुळकर यांनी मार्गदर्शन केले, तर गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।